काय ग लागत नाही सौमित्रचा फोन? मगाशी लागत नव्हता, आता लागतोय तर हा उचलत नाहीये. बाप्पा आता का समजावं बरं याचा सगळ्या वागण्याचा अर्थ? तिथे सगळं नीट असेल ना हो? का हो? अगं जोवर आपलं त्यांच्यापैकी कोणाशी बोलणं होत नाही तोपर्यंत आपल्याला काहीच कळणार नाही. एकदा लावून बघ. हो तेच करते. कोण आलं? अरे ये सौमित्र मी फोन करते तुला, तू उचलत का नाहीये? हो राधा, मी बघितले तुझे मिस कॉल, पण मी ड्राईव्ह करत होतो आणि फोन सायलेंटवर होता त्यामुळे कळलं नाही मला. आधी का झालं सांग बरं. अहो आई काय नाही, टेन्शन घेण्यासारखं काय नाही. मुळात काही सांगण्यापेक्षा जे घडलंय त्याबद्दल मी तुमची माफी मागायला आलो. काय माझे डॅड जरा वेगळं रसायन आहे. 24 तास त्यांच्या डोक्यात फक्त बिझनेसचे विचार चालू असतात. त्यामुळे बिझनेस संदर्भात कुठलाही फोन आला किंवा काम आलं की आपण कुठे आहोत, कुठल्या विषयावर बोलतोय, कशाचंही भान उरत नाही त्या माणसाला. अर्थात मी आणि मम्माने हे खूप फेस केलेलं आहे. तुमच्यासाठी ते नवीन आहे आणि आजही तेच झालं. आपलं सगळ्यांचं लग्नासंदर्भात बोलणं चालू असताना त्याला अचानक फोन आला महत्वाचा. सो कॉन्फरन्स कॉलसाठी तो सरळ निघून गेला घरी आणि त्याला खरं तर अडवण्यासाठी आम्ही त्याच्या मागे मागे गेलो आणि त्यामुळे तुम्हाला कोणाला कळलं नसेल अचानक काय झालं आणि वाईट वाटलं असेल सगळ्यांना. सो त्याबद्दल खरंच एक्स्ट्रीमली सॉरी. नाही नाही अरे सॉरी वगैरे बोलायची काही गरज नाही. कसं आहे सौमित्र, एखाद्या माणसाचा स्वभाव असतो किंवा कदाचित त्यांना काही महत्वाचं काम आलं असेल तर हे सगळं आपण समजून घ्यायला हवं ना. थँक्यू बाबा. ताईंना खरंच वाईट गीट वाटलं नाही ना? आमच्याकडून त्यांच्या बाबतीत काही चूक घडली नाही ना? हो नाही 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 आई, तसं काही नाहीये. तसं काही डोक्यात सुद्धा आणू नका तुम्ही. तो त्यांचा स्वभाव आहे, ती त्यांची तत्व आहे, ती त्यांना पाळू दे. पण आपल्या ज्या काही गोष्टी ठरल्यात त्याला त्यांचा अजिबात विरोध नाही. त्यामुळे ज्या काही गोष्टी ठरल्यात त्याप्रमाणेच होणार आहेत. ओके बाबा चला. काकूची घ्या ना चहा, थंड होईल ना. बकुळा मावशी चहा मांडा बरं, अजून माणसं यायची आहेत. अरे हे काय आले या बसा. बस्ता बांधायचा म्हणून घाई घाईने आलो, इथे कोणाचाच पत्ता नाही. येत आहे. हो महाजनी कुठे आहेत? अहो त्या बस्तेवाल्याला आणायलाच खाली गेलेत. बरं मग बाकीची मंडळी येते ना हो. बस्तेवाले आले की सगळे जमतील, तुम्ही काळजी करू नका. बसा बरं. अहो बकुळा मावशी एक चहा आणा बरं, नानाजी आले आहेत. आणा आणा. बरं त्या सौमित्रच्या आईवडिलांना सांगितलं ना, येतात ना ते. बरं म्हणजे काय आता बस्ता बांधायचा म्हणजे दोन्ही कुटुंबाकडची मंडळी हवी. अहो हो म्हणूनच विचारलं, खात्री करून घेते, बाकी काही नाही. येतील येतील, त्यांनाही कळवलेलं आहे. दोघही निघालेले आहे, सौमित्र आणि त्यासोबत त्याची आई. बर हा मी येऊ का? काय असं कसं? मला एक सांगा, तुम्ही वेळपत्रिका दिल्या नाही तर आम्ही वाटायचे केव्हा? बरं उद्या तरी वेळेवर देताय ना? ठीक आहे. पत्रिका मिळत नाही, उद्या देणार म्हटलं. हाय पिलू. आय एम सॉरी. जावई बापू. तुम्हाला किती वेळा सांगितले मला नका ना जावई बापू आणि पिल्लू तर अजिबात म्हणू नका. सांगून ठेवले ना प्लीज. काय ना तुमच्यावर माझं प्रेम आहे हो. हो माझ्या शनू बेबीवर जसं प्रेम आहे ना तसं तुमच्यावर माझं प्रेम आहे, म्हणून मी हे सगळं करते. माहितीये ना मला प्रेम आहे की प्रेम म्हणून काहीतरी गेम करण्याचा तुमचा विचार आहे हे मला बरोबर कळतं. त्यामुळे प्लीज हे मला जावई बापू पिल्लू प्लीज म्हणू नका. ओके पिल्लू. सॉरी सॉरी. काय आहे तुमच्यावर ना खूप माया आहे हो माझी, आणि त्या मायेपोटी हे सगळं असं निघतं. त्याच्यामुळे चुकून कधी परत असं निघालं तर ना माफ करा हा मला. मी काय म्हणते पिल्लू, मला प्लीज जरा शांतपणे वाचू द्या. ओके ओके. बरं मला हे सांगा, तुम्ही आम्हाला मदत करणार की नाही आमच्या वेडिंग प्लॅनिंग मध्ये? सॉरी. वाव
शनू बेबी, बघ बघ, आतापर्यंत जावई बाबू नाही करणार असं म्हणत होते. नाव इज फीलिंग बॅड. ही सिंग सॉरी टू अस. इट्स ओके, इट्स ओके. ओ एक मिनिट. सॉरी म्हणजे मी काम करू शकत नाही हे मला करण्याची इच्छा नाही म्हणून सॉरी म्हणतोय. सॉरी मी हे करू शकणार नाही, कळलं? गॅरी, तू आधी कॅब चालवत होतास ना? शनाया, तेव्हा दुसरा ऑप्शन नव्हता म्हणून करत होतो ना. तू सारखं सारखं काय ते उकरून काढते सारखं? हा, तेव्हा काही ऑप्शन नव्हता म्हणून केलं होतं. पण मला हे वेडिंग प्लॅनिंगचं काम करायचं नाहीये. तुम्ही मला उगीच असं बळजबरी खेचू नका, सांगून ठेवतोय. हो, ऑब्विस आहे, कारण हे काम जास्त चांगलं आहे आणि घरचा बिझनेस आहे यार. दिस इज होम बिझनेस. हो ना मम्मा? नाही, मला कळतंय ना सगळं. हे सगळं तू मुद्दाम करतेस ना, त्यामुळे मला हे सगळे गेम कळतायत. तर तू मला हे परत भरीस पाडू नकोस. मला हे करायचं नाहीये. मी काही मुद्दाम बिद्दाम बोलत नाही, आणि मी बोलत असेल ना तर तो टाइम तूच आणलायस माझ्या. पण मी काय म्हणते पिल्लू, तू ओके ओके, जावई बापू सॉरी. मी काय म्हणते, तुम्ही काही बोलूच नका. मी तुम्हाला एकदा सांगितलंय, परत एकदा सांगतो, या वेडिंग प्लॅनिंगच्या आयडियाने ना माझ्या डोक्याची वाट लागलेली आहे. मला हे काम करायचं नाहीये. आणि परत एकदा सांगतो, नाही करायचंय मला. शांतपणे वाचूही देत नाही. गॅरी, असंच वागतो का? इम्पॉसिबल वागतोय हा. मम्मा तुझ्याशी बोलतेय, तू ऐकतेस का? ग, मी पण आपल्या फ्युचर बद्दलच वाचतेय ना. ओ माय गॉड, व्हॉट हॅपेंड? काय झालं? काय झालं? हे बघ, आपल्या फ्युचर मध्ये काय लिहिलंय. शुभ वार्तेचा लाभ. ओ नो मम्मा, आपल्या बरोबर नेहमी असं होतं ग. मला ना कळतच नाहीये. इडियट. अगं, शुभ वार्तेचा लाभ म्हणजे आज आपल्याला काहीतरी चांगलं म्हणजे सरप्राईज मिळणार आहे. खड्ड्यात जाऊ दे तो गॅरी आता. येस, सरप्राईज इम्पॉर्टंट आहे. नाही ते सगळं बरोबर आहे, पण बस्त्यावाल्याचा माणूस कधी येणार? येणार. महाजनी काका गेलेत ना आणायला. येणार. लवकर या. अहो, रस्तावाल्याला मी घेऊन आलोय. वॉचमन सोडेच ना त्यांना आतमध्ये. नमस्कार. बरं झालं बाई आलात तुम्ही. आता चला, आधी चहा पाणी घ्या आणि नंतर मग तुमचा बस्ता मांडा. हा, चहा पाणी वगैरे नकोय, आधीच आम्हाला यायला उशीर झालाय. काय नाही, असं कसं? हो, असं कसं? नाही, आधी पाणी तरी प्या. बसा बरं, बसा. आणि तसंही सौमित्राचे आई बाबा यायला अजून वेळ आहे ना. ती मंडळी आलीत कुठे? म्हणजे आपल्याला थांबायला लागणार आहे त्यांच्यासाठी. ठीक आहे, तोपर्यंत चहा वगैरे होऊ द्या. बसा बरं. बसा. काम केलं मी. बस्तावाले बसा. अहो, आधी चहा तर होऊ दे ना. चहा पिऊ द्या ना. बघ ना, चहा पटापट घेऊन या. ऑल गुलमोरियन्स. का बरं वसुंधराबाई, आम्ही तुमचीच वाट पाहत होतो. बस्तेवाले आले ना. काय सुमित्र, किती उशीर? ट्रॅफिक होता खूप. त्यांना नाही माहिती आपलं लग्न आहे. ते निघतात आपले. चल. मी तुमच्यासाठी चहा करते आणि रेवतीलाही फोन करते. मग आपण बघायला सुरुवात करू. चल, बसा. हॅलो रेवती. हा, बोल ग राधिका. अगं, कुठेस तू? ते बस्तेवाले आलेत आणि आम्ही सगळेजण तुझी वाट पाहतोय. अगं, आवरलं नाहीये माझं. रेवती, मी तुला आधीच सांगितलं होतं. हो, मला उठायलाही उशीर झाला आज. काय? ये ना लवकर. किती वेळ लागेल तुला आता? तसं सांगता नाही येणार, अजून थोडा वेळ लागेल. अगं, नेहाचंही नाही आवरलंय अजून. हे बघ, लवकर आवर आणि पटकन ये. सगळे वाट पाहतात ग. हो, लवकर येते. ये लवकर. बाय. हे बघा, ही आमच्या कला मंदिरची स्पेशल साडी आहे. प्युअर सिल्क कांजीवरम. पदर वगैरे खूप छान आहे. कॉन्ट्रास्ट ब्लाउज येणार. पूर्ण साडीला बुट्टी आहे. गोड आहे. पहा बरं. तुम्ही काय साड्या दाखवताय?
म्हणजे कुठली निवडायची कुठली सोडायची काही कळतच नाही आम्हाला. हो की नाही? तरी बरं झालं मी त्या साड्यावाल्यांना इथे बोलवलं. तुम्ही जर कला मंदिरला गेला असतात ना तर चॉईस करू शकला नसतात. खरंच आहे. बायकांच्या खरेदीला एवढा वेळ लागतो, त्या ठाण्यातलं कला मंदिर सारखं मोठं दुकान. अरे बाबा, हो जावई बापू तुम्ही हसू नका. मग का? आता कसं आहे, आपण शेवटाकडे चाललोय, पण तुमची सुरुवात आहे. अरे अहो तुम्ही गप्प बसा ना. तुम्ही बोलायला लागलात ना की आम्हाला सुधरत नाही कुठली साडी निवडायची ते. तुम्ही जर तुमची थीम सांगितले तर त्या हिशोबाने तुम्हाला मी साड्या दाखवू शकतो नवीन. हा आता पहा बरं, लग्न समारंभ म्हटल्यानंतर पहिले होते मेहंदी, मग संगीत, मग मेहंदीच्या दिवशी आपण हिरव्या लागतील तुम्हाला. हाव, पुन्हा मग हळदीच्या दिवशी आपण ती पिवळ्या. वास तुम्हाला तर सगळंच माहिती आहे, मग दाखवून द्या ना तशी. आणि ही आमची कला मंदिरची स्पेशल साडी आहे, हा बघू बघू. प्युअर बनारसी सिल्क. फॅन्टॅस्टिक साडी आहे. मला साड्यांमधलं काही कळत नाही, पण या साडीत राधा खूपच सुंदर दिसेल. रेवती येतेच आहे. तिने तोपर्यंत साड्या बघायला सांगितल्या. हो ते सगळं ठीक आहे, पण तू का माझं काय, आधी तुम्ही बघा ना. अगं लग्न तुझं, मग तू नको का अगोदर खरेदी करायला? करेक्ट आहे मम्मा, करेक्ट आहे. घरात एवढी मोठी माणसं आहेत, आधी त्यांची खरेदी व्हायला नको? आधी तुम्ही बघा, रेवती आल्यानंतर मी पाहते. अगं काय हट्टीपणा आहे तुझा. बघ बरं आधी. हे बघ, आधी नवऱ्या मुलीची साडी खरेदी होणार, मग आम्ही आमची साडी निवडू कुठची हवी ती. मावशी एकदम बरोबर बोलतायत. तुम्ही आधी तुमची साडी निवडली पाहिजे. आता नाही नाही नाही, आधी या सगळ्या जणी निवडतील. इतर लग्नात असं होत असेल, पण या लग्नात असं होणार नाहीये. तेव्हा मी काही ऐकणार नाहीये. तुम्ही बघा बरं साड्या. पोट्टी ऐकणार आहे का बरं काय बोलत आहे. बरं ठीक आहे, चल पहिला मान कोणाचा पटपट सांग तूच. मग पहिला मान कोणाचा बरं? तुमचा. वधूची आई तुम्ही. तुमचा जाऊ काहीतरीच आपलं. पहिला मान तुमचा आणि तुमचा. अरे जसं आमचं मानपानावर भांडण होतं तसं आता साड्यांवरून तुमचंही भांडण सुरू झालं का? 3-3 आई आणि 3-3 बाबा आहेत ना, मग होणारच भांडण. कानानी बरोबर बोलत आहे ना मी. पहा बरं. हे बघा, मी काय म्हणते, आपण आपापसात भांडण्यापेक्षा हा मान राधिकाच्या चौथ्या आईलाच देऊया. ठरलं तो मग. तुम्ही निवडा बाई, तुम्हाला कोणती साडी आवडते निवडा. अहो ह्या एवढ्या साड्या आहेत, मला खरंच ना साड्यांमधलं कळत नाही हो. आम्ही आहो ना, आम्ही सांगतो ना. घ्या निवडा. सांगा बरं कुठली आवडली. ही कशी वाटते तुम्हाला? ही तर किती खुलून दिसेल तुमच्यावर. पहा बरं घाल. अरे यार, ही साडी मम्माला जर आवडली तर ही साडी मी राधाला कशी देणार? नानाजी, वसंतराव, हा महिला मंडळाचा साड्यांचा कार्यक्रम आटपेल असं मला काही वाटत नाही. मग मला काय वाटतं, आपण एक पत्त्यांचा डाव टाकूयात. माझ्या मनातलं बोललात तुम्ही. चला चला मोकळं जाई. आम्ही आहोत आतमध्ये. चहा पाठवा आतमध्ये. हो. मम्मा, गॅरी कुठे गेला? गेला असेल त्या केड्याकडे. त्या येड्याकडे ह्याचं सारखं सारखं काय काम असतं देव जाणे. मलाही हाच क्वेश्चन पडलेला असतो. ओ माय गॉड, शनू बेबी क्वेश्चन. म्हणजे तुलाही प्रश्न पडायला लागले तर? मम्मा प्लीज मला असं टीज नको करू. नाही नाही, टीज नाही करत आहे. म्हणजे तुला जर प्रश्न पडायला लागले तर ते आपल्या बिझनेस साठी फायद्याचं आहे ना, म्हणून म्हटलं. अगं पण आपला हा बिझनेस मोठा होणार कधी? ओ माय गॉड, दॅट रिमाइंड्स मी. त्या कॉन्ट्रॅक्टरला उद्या एक मोठं काम मिळणार आहे. व्हॉट? येस,
मम्मा यार त्यांनी ते मोठं काम आपल्याला दिलं पाहिजे यार. सारखी छोटी छोटी कामं देत असतो, त्यांनी काही होणार नाही आपलं. तेच ते पण आहे. हे मोठं काम जर आपल्याला मिळालं ना तर आपल्याकडे खूप पैसे येतील. मम्मा मग आपण शॉपिंग करू शकू ना यार. मला माझे कपडे छोटे होत आहेत. शनू बेबी, कपडे छोटे होत नाहीयेत, तू मोठी होत चाललीयस. ग्रोइंग बिग. ते पण आहे, खरं आहे. इकडे नको, लांबून. ओके. खूप पैसे, खूप शॉपिंग. काय सुंदर दिसते साडी. खुलून दिसते हो अगदी. खुलून दिसत आहे. काय कमाल आहे याचा. खरंच, खरंच. वा, वा, वा. बुट्ट्या बघ किती छान काय सौमित्र? हा छान आहे, छान आहे, छान दिसते. हो सरिता ते मोर बघा ह्याच्यावरचे. का आलं? दुसरा काही चॉईस असेल तर बघते ना. ही बघा ताई, ही तुम्हाला छान दिसेल साडी. वा, वा. खरंच सुंदर आहे. लावा लावा बरं, अंगावर लावा. छान दिसत आहे. चालेल, ही साडी पॅक करा. वसुंधरा ताई, तुम्हाला ही लाल साडी नक्की नकोय? नको. मग मला हवी आहे. मला फार आवडली आहे साडी. वा वा वा, मस्त का. नानी, आवडली साडी? हो रे, खूप सुंदर आहे. पदर बघ ना किती छान आहे. हो. खूप आवडली आहे. नाही पण नानांना आवडली आहे का? माहित नाही, त्यांना काय विचारायचं. मला आवडले खूप. हा ना, म्हणजे बरोबर आहे, त्यांना काय विचारायचं. पण नाही म्हणजे मी जनरल सांगतोय की मगाशी ते या साडीकडे बघून असं काहीतरी विचित्रच नजर केली. म्हणजे नाराज दिसले थोडेसे या साडीला घेऊन. काय माहिती त्यांना का असं वाटलं. हो का? हा, का बरं असं वाटलं असेल? खूप सुंदर आहे रे हे पोत, बघ ना किती छान आहे याचं. खरं तर काय माहिती नानांना का असं वाटलं. जाऊ दे, पण तुला आवडली ना, घे तू साडी. काय हो, काय झालं? नाही, काय नाही. तुम्हाला आवडली नाही काय साडी? ह्यांच्या एंगेजमेंटच्या वेळेला अशीच साडी नेसले होते ना मी, म्हणून नको. मी वाटच बघत होते, नानी केव्हा साडी खाली ठेवताय. मला चालेल ही साडी, हरकत नाही. मस्त दिसते. मला द्या ही साडी, माझ्यासाठी ठेवा तुम्ही. छान दिसते. काय छान दिसते रे. छान आहे ना? मला खूप आवडली. आवडली तुम्हाला? हो मग काय छान आहे. वा, वा, वा. पण महाजनी काकू, हं? मला काय वाटतं की नानी आणि माझ्या आईने रिजेक्ट केलेली साडी आहे ती तुम्ही घेणारच. म्हणजे असं नको ना की लग्नात तुम्ही साडी नेसली आहे पण त्या दोघी तुमच्याकडे असं बघतात की अशी काय चॉईस आहे महाजनी काकूंची. ते कुठल्याही बाईने तुमच्याकडे अशा नजरेने बघितलेलं मला आवडणार नाही. पण साडी छान आहे, म्हणजे तसं काही नाही. माझं असं म्हणणं नाही, मी आपलं फक्त असं सांगितलं. असं नको वाटायला तुम्हाला की, कळलं ना. म्हणजे नाही, पण ठीक आहे, तुम्हाला आवडली असेल तर घ्या. मी आपलं माझं मत मांडलं. बघा मग. नाही मी दुसरी बघते.